नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतानं आश्वासक सुरुवात केली। दक्षिण आफ्रिकेनं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। सलामीला आलेल्या स्मृती मंधनानं 58 चेंडूत 45 धावा केल्या। शेफाली वर्मानं 78 चेंडूत 87 धावांची खेळी केली। गेल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला मात्र या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही। ती 24 धावा करून तंबूत परतली। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 37 षटकात 3 फलंदाज बाद 204 धावा झाल्या होत्या। ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं आज झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 5 फलंदाज राखून दणदणीत विजय मिळवला। भारताच्या वॉशिंग्टन सुंदरनं जितेश शर्मासोबत शेवटच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं, तर गोलंदाजीत अर्शदीप सिंगनं 3 फलंदाज तंबूत धाडत विजयात सिंहाचा वाटा उचलला। टीम डेव्हिड आणि स्टॉयनिस यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 187 धावांचं आव्हान भारतापुढे ठेवलं होतं। सावध सुरुवात करत भारताच्या फलंदाजांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला। त्यात अभिषेक 25, सूर्यकुमार 24, तिलक वर्मा 29 यांनी योगदान दिलं। वॉशिंग्टन सुंदरनं 23 चेंडूत 49 धावांची धमाकेदार खेळी केली। त्याला जितेश शर्मानं 13 चेंडूत 22 धावांची लक्ष्यवेधी साथ दिली। 5 सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झालेली आहे। पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता।